बैठकीमध्ये येतात आणि मंत्र्यांना भेटतात. खासदार ऑनलाईन बैठकीत सामील झाले. ही सूचना सरकारची आहे ना, ऑनलाईन काम करा म्हणून. फार लांब आहात तुम्ही, तर तुम्ही लांबून जर तुम्हाला गमत नसेल, पेट्रोलचे प्रश्न आहेत, जागतिक प्रश्न आहेत, त्याच्यामुळे सरकारने प्रधानमंत्र्यांनी सुद्धा देशाला आवाहन केलेलं आहे खासदारांना की तुम्ही बरीचशी कामं ऑनलाईन करा. आता त्यानुसार जर ते ऑनलाईन उपस्थित राहिले असेल, पण उपस्थित राहिले ना, ते उपस्थित राहिले, त्यांनी संवाद साधला, त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या, तर काय चुकलं? पण आजही तुम्ही दिल्लीत आहात आज लोकसभा अध्यक्षांची काही व्हिडिओ घेणार आहात का किंवा काही सांगू? मला तुम्ही कधी कोणाला अशा लोकांना भेटताना पाहिलंय का? मी 24 वर्ष दिल्लीमध्ये आहे. मला तुम्ही कधी 12 वर्षात मागच्या 12 वर्षांत अशा प्रकारच्या लोकांना, भाजपच्या मंत्र्यांना कधी भेटताना पाहिजे संविधानाचं आणि घटनेचं पालन करत नाहीत, नियमाचं पालन करत नाही, अशा कोणत्याही माणसाला मी शक्यतो भेटत नाही. राऊत साहेब, बैठकीत खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे असं म्हणाल्याचं कळतं आहे की ज्यांना जायचंय त्यांनी जा. 4 वर्षापूर्वी अशा पद्धतीनेच आमदार फुटणार होते, मलाही त्याची कल्पना होती, पण ज्यांना जायचं होतं ते गेले. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे, आज माझा नाहीये, पण उद्याचा दिवस माझा नक्की असेल. त्यात 2 गोष्टी आहेत. मी त्या बैठकीला पूर्ण वेळ होतो. खासदारांच्या बैठकीमध्ये सर्वाधिक काळ पूर्ण वेळ मी होतो. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन. जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही, हे मी त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही, हे मी सांगेन. हे साधारण 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जेव्हा आमदार जात होते तेव्हा त्यांचं हे वक्तव्य तेव्हाच. जेव्हा आम्ही त्यांना एका हॉटेलात बंद करून ठेवलं तरी लोक जात होते पळून, भिंतीवरून उड्या मारून, इस्पितळातून भिंतीवरून उड्या मारून गेले काही. तेव्हा ते राजाने म्हणाले की अशा तऱ्हेने यांना डांबून ठेवून का उपयोग. ह्या क्षणी, ह्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं कोणतं विधान केलेलं नाही, एक लक्षात घ्या. नाही, पण राजकारणात जर तरला उत्तर नसतं, तरीही जी एक जोरदार चर्चा आहे की 6 ते 7 खासदार फुटणार, अशा वेळेसही उद्धव ठाकरेंची हीच भूमिका असेल का की ज्यांना जायचंय? मी तुम्हाला, तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारताय. मी असं म्हणतोय की त्यांनी असं विधान केलेलं नाही आणि त्यांनी अशा प्रकारचं विधान कधीही ते करणार नाहीत. उलट त्या खासदारांच्या बैठकीत ते स्वतः प्रत्येक खासदाराशी संवाद साधत होते आणि त्यांच्या अडचणी समजून घेत होते. कुणी जर अशा प्रकारे अफवा पसरवत असतील तर चुकीचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व देशभरातल्या मिंदे गटांना काय काम उरलेलं नाही, पण ह्याचा परिणाम देशाच्या राजकीय प्रकृतीवर होणार, हे लक्षात घ्या. कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रादेशिक पक्षांची विश्वसनीयता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का? टीएमसीचे खासदार फुटतात. मग तुम्हाला काय वाटतं, भाजपची विश्वसनीयता राहिली आहे का? भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता राहिली आहे का, असं तुम्हाला म्हणायचं का? याचा अर्थ एकटे नरेंद्र मोदी, अमित शहा, शुभेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्ष हे विश्वासपात्र उरले आहेत का? तुमच्या पक्षाचे खासदार फुटल्यानंतर तुमच्या पक्षाला मतदान करताना पुढच्या वेळेस लोक विचार करतील की या पक्षाचे खासदार फुटतात? अजिबात नाही. असं कशाला विचार करतील? उलट हे जे पक्ष फोडत्यात पैसे देऊन त्यांना जोड्याने मारतील. आज थोडे लोक दबलेले आहेत आणि यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे लोकशाहीमध्ये. न्याय मिळत नाही न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगामध्ये. सगळे घरगड्यासारखे काम करतात 12 वर्षापासून आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. कुठे लोकशाही, कुठे संविधान?
हे प्रश्न जरा भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा विचारायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, त्यांना विचारायला पाहिजे. अमित शहाजींना विचारायला पाहिजे. का विचारू नयेत? रावसाहेब आणखी एक प्रश्न आहे. नाही, रावसाहेब एक प्रश्न आहे की शिंदे शिवसेनेचे काही नेते असं म्हणत आहेत की 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्या दिवशी नक्कीच काहीतरी वेगळं घडेल. हो, वेगळं असं घडेल की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याची सुरे तयार करून ठेवले असते. तर दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं. या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीत खंजीरच खुपसलेलं आहे. ते दिल्लीचे घरगडी झालेले आहेत हे सगळे. मी या क्षणी खात्रीने सांगतो की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली आहे. साहेब आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. ऑनलाईन हा ऑनलाईन हो, बैठकीमध्ये मग ऑनलाईन पूजा आणि आरत्याही करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी हा. आईची शपथ घेतली, हा कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, हा कोणी साईबाबांची शपथ घेतली. हां म्हणजे एका प्रकारे वेगळा शपथविधी सोहळा. नाही नाही म्हणजे साहेब या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे. तर सामनामध्ये आज तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती प्रहार केले, देशातील आंतरराष्ट्रीय परिस्थिती या सगळ्या संदर्भात तुम्ही भाष्य केल्याचं पाहिलं. मग सामना त्यासाठीच आहे. दिल्लीमध्ये तुम्ही सामनावरती प्रश्न विचारता याच्यासाठी तुमच्यापर्यंत मला काय म्हणायचं आहे ते गेलेलं आहे. नाही रावसाहेब, आणखी एक महाराष्ट्राच्या राजकारणातला विषय आहे आणि तिथे स्वतः एकनाथ शिंदे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे त्यांना सोहळ्यांना बोलवलं जात नाही आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलन करावं लागतं. आता असं गणेश आहे. नाईकांच्या विरोधात आंदोलन करता आहेत. मग करू द्या ना, लोकशाही आहे. हा ठाणे जिल्ह्यातला वाद गुन्हाच आहे आणि हा शिवसेनेत असल्यापासूनचा वाद आहे, हे पण कसं मी सांगतो. अच्छा, चला हिंदी में क्या है. तर अभिजित टिपकेवरती अटॅक झालेला आहे राजस्थानमध्ये. सर हिंदी में बताइएगा, ऑपरेशन टाइगर तो ठीक है, पर एक अलग बात चर्चा ये आ रही है कि आपके कुछ एमपीज मिलकर अलग जो है ओम बिरला लोकसभा स्पीकर को लेटर देने वाला और अपना एक अलग गुट बनाने वाला. ये सरासर गलत झूठ बात. इस प्रकार की कोई जानकारी एक तो हमारे पास नहीं है. 4 दिन पहले ये सभी सांसद शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जो मीटिंग बुलाई थी उसमें शामिल हो गए थे. कुछ वहाँ आए थे, कुछ ऑनलाइन शामिल हो गए थे और सभी ने उद्धव ठाकरे जी के नेतृत्व पर विश्वास व्यक्त किया. उसमें से कुछ लोग तो ऐसे हैं जिसने किसी की बेटी की शपथ ली, किसी ने भगवान की शपथ ली, किसी ने साईं बाबा की शपथ ली और आखिरी दम तक हम यहाँ रहेंगे, इस प्रकार की भाषा. राम मंदिर सर सवाल इसलिए भी पैदा होता है क्योंकि जिस दिन ऑनलाइन थे उसी के दूसरे दिन वो सारे एमपीज आके, सारे नहीं, एक एमपी आके प्रताप जाधव यूनियन क्या होता? मिनिस्टर एकनाथ शिंदे इनको मिलते हैं, इसलिए लोग चर्चा ज्यादा कर रहे हैं. वो जो यूनियन मिनिस्टर देश के है या शिंदे ग्रुप के, बट एकनाथ शिंदे ग्रुप के तो क्या हो गया? अगर मेरा कोई प्रधानमंत्री के पास काम है तो उनके पास मैं जाऊंगा ना, देश के प्रधानमंत्री है. अब आ गए, अभी कल शाम को मैं मुंबई में था, तुरंत रात को दिल्ली में आ गया. सुविधा है आने की, तो आते हैं हम लोग. सारे 9 एमपीज उद्धव ठाकरे और आप लोगों के साथ है, ये आप कह रहे हो? ये महीने ये लोग कह रहे हैं, एमपी लोगों ने कहा है कि हम उद्धव जी के साथ हैं. राम मंदिर में चंदा जो है उसका घोटाला सामने आ रहा है. उसमें जो अखिलेश यादव पुराना हो गया आदत. 200 करोड़ से भी ज़्यादा का वो आंकड़ा अभी आ गया है सामने. ये श्री राम जय राम, जय जय राम श्री राम. हाँ, तो हम लोगों ने खून बहाया है राम मंदिर की. इतने कर सेवक मारे गए, जेलों में गए, डंडे खाए, शरीरों खून से लथपथ हो गए.
तब जाकर ये मंदिर बना है। ये मंदिर भाजपा की जागीर नहीं है, ये राष्ट्र की संपत्ति है। और इस राष्ट्र की संपत्ति की आप लूट कर, भगवान की लूट कर, ये आपका हिंदुत्व है। चलिए, थैंक यू।